नमस्कार मित्रांनो, माझे दोन मित्र यांना आलेला विचित्र अनुभव त्यांनी मला सांगितला. आता हे दोघं मित्र जे आहेत ना, ते पहाडी भागात त्यांचं एक लहानसं गाव आहे आणि डोंगराळ भाग आहे आणि संपूर्ण जंगल. मेन रस्त्याने गावाला गेला का तो रस्ता पुढे निघून जातो, डांबरी रस्ता. परंतु गावाच्या पश्चिमेला घनदाट जंगल आणि पहाडी भाग आणि तिथून एक नदी वाहते. लहान नदीवर एक लाकडी पूल बनवलेला आहे. नदी पण अगदी लहानशी, म्हणजे जास्तीत जास्त 500 फूट रुंद शिंदी बस. पण लाकडी पूल मात्र त्याच्याहून एकदम रुंद लाकडी पूल बनवलेला आहे आणि तो फक्त 4 फूट रुंदीचा आहे बस. एका वेळेला 2 लोक जाऊ शकतात. तिथून सायकली वगैरे जात नाही, तर कोणीही वाहन त्या पुलावरून येत नाही, कारण तो पूल असा चालत गेला की पुढे डोंगराळ भागात चालला तो जंगलात. पाणी खूप आहे काही ठिकाणी दगड आहे, काही ठिकाणी काही भागाला असं खडकाळ भाग आहे नदीवर आणि लगेच पुढे डोंगर लागून जातो. त्या पुलाचा वापर फक्त जंगलात जाण्यासाठी करतात. एकही वाहन त्याच्यावरून जात नाही, फक्त जंगलात जाण्यासाठी तो पूल बनवलेला आहे. त्या पुलाचा वापर लोक नेहमी करतात, परंतु पौर्णिमेच्या रात्री मात्र त्या पुलावरून कोणीही जात नाही. आणि आतापर्यंत जो पण गेला त्याच्या सकाळी पुलावर फक्त चप्पल व बूट सापडतात व पुलाखाली त्यांचे प्रेत सापडलेले आहेत. पाण्यात किंवा खडकावर आपटून ते मेलेले असतात, परंतु डोळे विस्फारलेले आणि चेहऱ्यावर नखांचे वरखडे आणि संपूर्ण कपडे फाटलेले असतात. असं काय होतं कोणालाच समजत नव्हतं. म्हणून पौर्णिमेच्या रात्री जो पण तिथून गेला ना, दुसऱ्या दिवशी तिथं असं प्रेत सापडतात. म्हणजे लोक समजून जातात की पुलावरून ते गेले, कारण पुलावरती त्यांचे चप्पल किंवा बूट काहीतरी असतोच किंवा कपडे तरी असतात, एखादा शर्ट वगैरे पडलेला फाटलेला. आणि नदीच्या खाली का उडी मारतात ते पाण्यात? पर नदीला काही जास्त पाणी नाही, पाणी जास्तीत जास्त 4-5 फूट पाणी आणि काही भागात पुढच्या भागाला तर 1-2 फूट पाणी, फक्त पुलाखाली पाणी असतो. आणि पावसाळ्यात मात्र खूप पाणी असतो. आता हिवाळ्याचे दिवस, पण त्या पुलाचं काय रहस्य हे समजत नव्हतं. त्या दोघा मित्रांनी ठरवलं की बा काय भानगडी त्या पुलावरती. अशी अफवा होती की तो पूल आहे ना, त्या पुलावर रात्री गेलं का तो पूल आहे ना संपतच नाही, चालतच राहा पण तो पूल संपतच नाही. न संपणारा पूल आहे तो. जे लोक असे पुलावरून चालताना पूल संपत नाही असं बघून एकदम घाबरून बेशुद्ध पडले, ते मात्र सकाळी वापस आलेत. त्यांनी सांगितले की आम्ही रात्री गेलो परंतु तो पूल संपतच नव्हता. पण काय माहिती, भीतीमुळे आम्ही तिथं बेशुद्ध पडून गेलो. आता ही आख्यायिका आहे का काय, एका लोकांना खरे अनुभव आले का खोटे, काहीच माहीत नव्हतं. आता दोघं मित्रांचे नाव असं की प्रकाश आणि नारायण. आता प्रकाश आणि नारायण दोघं तिशीचे होते. त्यांनी विचार केला की आपण हे रहस्य शोधूनच काढायचे, काय भानगड पौर्णिमेच्या रात्रीने पूल संपत नाही आणि पुलाखाली लोकांचे प्रेत सापडतात. त्यांनी बी असे बरेच प्रेतच पाहिलेले होते. त्यांना असं वाटायचं की त्यांनी आत्महत्या केली असेल की कोणीतरी त्यांना मर्डर करून फेकून दिलं असेल. पण मर्डर केल्यासारखं तुमचं अंगावर वरखडे, चेहऱ्यावर वरखडे, कपडे फाटलेले, एवढ्याने मनुष्य मरत नाही, डोळे विस्फारलेले, बरं गळा वगैरे पण दाबलेला नसतो. म्हणजे काय आहे, काहीतरी त्यांनी भयानक पाहिलं. असं काय असं भयानक पाहिलं असेल त्यांनी, घर का खोटा, आणि आत्महत्या केली असेल तर मग अशी परिस्थिती नसती प्रेताची. हे पण ते विचार करू लागले की नाही आपण हे रहस्य शोधूनच काढू. मग दोघं मित्रांनी ठरवलं की एका पौर्णिमेला आपण जायचंच, प्रकाश आणि नारायण. मग दोघं एका पौर्णिमेच्या दिवशी रात्री बरोबर 12 वाजता दोघं निघाले. त्यांनी दोघांनी काय केलं, थंडीचे दिवस होते, कारण नदीला पण खूप कमी पाणी होतं. तेव्हा जेव्हा पाण्याखाली जर उडी मारली तर कोण मरणार आहे. मग दोघांनी ठरवलं आहे बघा, हिवाळ्याचे दिवस आहे, आता पुलावर आपल्याला काही भयानक अनुभव आला तर आपण जीव वाचवण्यासाठी नदीवर उडी मारायची नाही. आता तो 4 फूट रुंदीचा पूल आणि जास्त उंच पण नव्हता, नदी पण काही जास्त खोल नव्हती. मग त्याच्यावरून कोणी फटकन पुलावरून उडी मारतो जीव वाचवण्यासाठी. म्हणून त्याने ठरवलं की काही झालं तरी पुलावरून उडी मारायचीच नाही, पाण्यावर नाही, खडकावर नाही, कुठंच नाही. जे होईल ते एकमेकांच्या हात घट्ट पकडून घ्यायचं आणि तिथं बसून द्यायचं. भूत येतो का कोण येतो पाहिलं जाईल, पण पुलावरून उडी मारायची आणि पूल कसा संपत नाही. अरे पळत पूल पार करून द्यायचा आपण, जर असं काही भयानक वाटलं तर. घाबरायचेच नाही. मग त्यांनी मात्र कुणालाच ही बातमी सांगितली नाही की बी आम्ही जाणार आहे. पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता बरोबर ते निघाले. पायात बूट, मोजे, पॅन्ट, स्वेटर, डोक्याला टोपी, थंडीची टोपी घातलेली होती. दोघं शांतपणे गावाच्या बाहेर आले. आता लहानसं गाव, हिवाळ्याच्या दिवसात सर्व सुमसाम शांत, सर्व झोपलेले होते. आता मात्र त्यांनी मोबाईल सोबत घेतले आणि बॅटरी का पण घेतल्यात. नाही काही दिसलं तर आपण बॅटरी कात बघू. आणि दोघं चालत झाला, फुलाजवळ आली, इकडे तिकडे पाहिलं, सुमसाम शांत. मग नारायण म्हणाला, बघ नदी काही जास्त मोठी नाही आणि पूल पण जास्त मोठा नाही, थोडंसं लांब आहे, पण इतका पण नाही की न संपणारा पूल म्हणतात असं. मग ते दोघं
पुलाच्या जवळ येऊन उभे राहिले. आजूबाजूला पाहिलं, इतकं शांत वातावरण होतं, चंद्रप्रकाश होता. मग दोघांनी विचार केला, चलायचं का पुलावरून सुरुवात करायची. प्रकाश म्हणाला, काय हरकत नाही, बघ सांभाळून चाल. मग ते दोघं चालत 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 पुलावरून चालायला लागले. बरोबर चालत चालत आले, नदीच्या अगदी मध्यभागी आले, पुलावरती उभे राहिले. फक्त आजूबाजूला इतकं शांत आणि प्रसन्न वातावरण होतं. सर्वीकडे पाहत होते, देवनाचे काय निसर्गरम्य परिसर आहे बघा. प्रकाशामध्ये किती छान वातावरण दिसतंय, पाणी वाहतंय. पुढच्या भागात थोडासा खडक आहे आणि मग बाजूला संपूर्ण पुलाच्या दोन्ही बाजूला काही गवत वगैरे खूप वाढलेला, शेती होती पुढे. त्यानं ते बघ आपण काय करू, हा पुलात आता आपण मध्यभागी आलो, ते थोडा वेळ तिथं उभे राहिले, गप्पा वगैरे मारल्या. चारीकडे पाहिलं, कोणीच नाही, पुलावर एकही मनुष्य नव्हता. आणि त्यांना माहिती होतं पौर्णिमा येतं, कोण येणार आहे. टिपूर चांदणं पडलेलं, इतकं सुंदर वातावरण होतं. त्याचे बाबा रे, इतकं सुंदर वातावरण आणि माणसं मारतात कसं काय. मग दोघं गप्पा मारत उभे राहिले. ते म्हणाचे, बाबा रे इथं भूत वगैरे येईल. तर अरे बाबा पौर्णिमेला काय भूत येणार. तर नारायण म्हणाला, पौर्णिमेला जर लोक मारतात तर पौर्णिमेला पण भूत येतील ना. पौर्णिमा अमावस्या आणि रात्रीच्या वेळेला भूत केव्हा येतं, अमावस्याला जास्त असतात, पौर्णिमेला बी खरंच बरं. पौर्णिमेला खूप भूत असतात. आता ते भूताच्या गप्पा करत आहे, पण तो घाबरतच नव्हते. मग प्रकाश म्हणाला, बाबा आपण भूताच्या गप्पा करून खरंच भूत यायचं. दोघांनाही असं आलं, नाही नाही काय भूत येणार इथं, भूत वगैरे काही नसतो, मनाच्या खेळ या सर्व. पण हा पूल न संपणारा म्हणतात. मग नारायण म्हणलं, बघ आता आपण पुलाच्या मध्यभागी येऊन गेलेलो आहे, किती अर्धा अंतर म्हणजे काही जास्त अंतर नाही, चला 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 चलो तिकडच्या टोकाला जाऊ. आणि तिकडे थोडंसं रस्त्यावरती फिरून पुन्हा वापस येऊन परत इकडे रात्रभर आपण लागलं असं 3-4 फेऱ्या मारूया पुलावरून, लोकांना सिद्ध करून देऊ किंवा भूत वगैरे काहीच नसतो. मग ते तसं चालत चालत पुढे गेले, गप्पा करताय, शांत वातावरण. फक्त यांच्या गप्पांच्या आवाज आणि पायातल्या बोटांच्या आवाज, लाकडी पुलावर टक 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 मस्त आवाज येत होता. मध्येच थांबायचे, पायाची इकडे तिकडे, गप्पा यांच्या चालूच. गप्पा करता करता आले. मग नारायण एकदम त्याच्याकडे, अरे आपण केव्हाचे चालतंय, पूल कसं संपत नाही. प्रकाश म्हणाला, हे बघ आपण गप्पा मारण्यात इतके मग्न आहेत ना, तर आपण चालतच नाही. आता सगळं गप्पा बंद करा आणि एक चालत राहा, आपल्याला तिकडच्या टोकाला जायचे बस. मग दोघं गप्पा मारणं बंद केलं आणि चालायला लागले. चालता पण पुलच संपत नाही. अरे अरुण तर पुल असं लांब लांब वाटतोय, तू अजून चालतंय, परत संपतच नाही. 5 मिनटं झाली, 10 मिनटं आली, 15 मिनटं आली. अरे 10 मिनटंसुद्धा 15 मिनटात आपण पूल पार करतो नेहमी दिवसा, आणि आता पूल कसं का संपत नाही. मग प्रकाशला जरा भीती वाटायला लागली. प्रकाश म्हणाले, बघ नारायण खरं आहे बरं, बघ पूल कसं का संपत नाही. मग ते नाही, बघ माघारी फिर, चला आता आपण गावाकडे जाऊ. पुढे संपूर्ण डोंगराळ भाग आणि जंगल दिसत होतं. त्यांनी विचार केला, नाही गावाच्या दिशेने. दोघं पलट फिरले आणि गावाच्या दिशेने यायला लागले. चालताय खूप वेळ चालले, तर बघतात नदीच्या मध्यभागी बी आपण येत नाही. अरे कमाले, 15-20 मिनटं होऊन गेले, आता 1 वाजून गेला. आता मग दोघांच्या मनात जरा धडकी भरली की अरे बापरे, न संपणारा पूल म्हणतात, संपत पण नाही. मग प्रकाश म्हणाले, बघ आपण असं करू, 2 जण की नाही आपण पळत जाऊ, काय 5 मिनटं पण लागणार ना आपल्याला पूल पार करायला. मग दोघं पळायला लागले. पडताय खाली बघतात नदी लहानशी आहे आणि नदी वाहते, चंद्रप्रकाश आहे. दोघं पडताय पण पूलच संपत नाही. त्यांना असं वाटतं, अरे आपण जागेवर रनिंग तर करत नाही, जॉगिंग करतोय आपण जागेवरच्या जागेवर, काही एखाद्या मशीनवर आपण उभे आहेत ते रनिंगचं. ते नाही पळा. दोघं पळायला लागले. पडताय पण गाव येतं नाही, गाव समोर दिसतोय. जोरात पडायला लागले, इतके जोरात पडायला लागले, थंडी होती, थंडी गायबच होऊन गेली आणि त्यांना एकदम घाम सुटला. बापरे, थांबले. बघता नदीच्या मध्यभागी. प्रकाश म्हणाला, हे बघ आपण जंगलाच्या दिशेने पुढे, समोर जंगल आहे, आपण तिकडच्या साईडला चालला जाऊ. पुन्हा ते पळायला लागले. पडताय पण तो पूल संपत नाही, जंगल येत नाही. त्यांनी पिछे मोड केलं, पुन्हा पळायला गावाकडे, पण गावा बी येत नाही. पडता ते थांबले का त्यांच्या लक्षात यायचे की आपण नदीच्या अगदी मध्यभागी उभे आहेत. ओ बापरे, आता दोघांना धडकी भरली. बापरे, 3-4 फेऱ्या होऊन गेल्या आपल्या. दोघं घाबरले, थरथर करायला लागले, हा थरथर कापायला लागला, घामेघूम झालेले. तर बापरे, काहीतरी भयानक आहे बरं. आपण किती पळालो तर आपण मध्यभागी कसं काय येऊन जातो आणि पूल कसं संपत नाही. त्यानं जे बघ जंगलाच्या दिशेने आता वेगाने जायचं, एक तर जंगलात तरी चाललं जेव्हा आपण पळायला लागतात. बघता मग त्यांच्या लक्षात आलं की संपूर्ण आजूबाजूला खाली गवत वगैरे दिसायला लागलं, नदीचं पाणी गेलं. चला आता पळा, पूल संपेल. मग कशाचा पूल संपतच नाही. बापरे, इतके थकले. बापरे, काय करायचं. हे दोन्ही उसाची टाकीत उभं राहिले. मग ते प्रकाश म्हणाले, बघ आता एकच करायचं, इकडे जंगलाच्या दिशेने यायचंच नाही, गावाच्या दिशेनेच पळायचं बस. पुन्हा ते वळताय तेवढं त्यांना पाहिलं तर जंगलाच्या दिशेने एक
काळी आकृती कोणतरी येताना दिसलं अरे पुलावरून. मग नारायण मला थांब त्याला येऊ दे. जवळ ती आकृती आली. चंद्रप्रकाश बघतोय काळी भिन्न मनुष्य, त्यांच्यापेक्षा थोडंसं उंच, चांगला 6-7 फूट उंचीचा मनुष्य, धिप्पाड, काळे कपडे घातलेले, काळे स्वेटर, काळी टोपी, चेहरा दिसत नाही. चंद्रप्रकाश होता पण टोपी त्याने अशी घातलेली होती की चेहरा सर्व झाकलेला होता. तो जवळ येता बरोबर प्रकाश म्हणा अरे बापरे, अरे हा माणूस नाही, काहीतरी भूत वाटतो मला, भूत. मग नारायण म्हणाला अरे भूत नाही, थोडंसं आपल्यापेक्षा मोठा मनुष्य एवढंच. नाही भूत नाही, त्याला येऊ दे जवळ. तो जवळ हळूहळू जवळ आला. जवळ आला आणि एकदम बेसुरा म्हणाला कोण आहे तुम्ही, आज बरेच तावडीत सापडले माझ्या. बापरे, दोघे एकदम थरथर खापा लागले. बापरे कोण आहे. आणि हळूहळू तो पुढे यायला लागला. पूर्ण काळे स्वेटर घातलेला, पॅन्ट घातलेली, थंडीची टोपी घातलेली. तो पुढे तो चेहरा दिसत नाही. दोघे इतके घाबरले की लगेच दोघं ओढले आणि पळत सुटले. पडताय नदीच्या पूल संपील तेव्हा तर ना पडता मागे ओढून बघताय. तो मागे तो मनुष्य आरामात हळूहळू चालत त्यांच्या जवळ येतोय आणि जीव घेऊन पडताय. प्रकाश म्हणाले बघ त्याला घाई नाही आहे, त्याला माहिती की पुलंच संपत नाही, जाणार कुठे ते. तो इतके थकून गेले होते आणि घामेघूम झालेला, अंगावर काटे आलेले, त्यांना बोलता बी येत नाही. तर बोबडी ओढलेली. ते म्हणता नारायण म्हणाले बघ आपण सरळ गावाच्या दिशेने पळत राहा. दोघं पळायला लागले. पडताय खाली पाहताय नदीचं पाणी आहे, चंद्रप्रकाश पडलेला आहे, पूल संपत नाही, गावं येत नाही. प्रकाश म्हणाले बघ काही झालं ना आपण एकमेकाच्या हात घट्ट पकडून द्या आणि खाली बसून द्या, भूत आपल्याला काहीही करू, घाबरायचं नाही. आणि असं म्हणताय तेवढ्यामध्ये बघता समोरून परत तशीच एक आकृती. अरे बापरे, समोरून पण एक मनुष्य येतोय. अरे हा मनुष्य असेल, नाही तो पण तसंच काळे कपडे घातलेले. अरे तो त्याचे डुप्लिकेट, असं कसं 2 भूतं कसं काय येतं. बापरे, मग आता कुठं पळायचं. आपल्याला गावाकडे जायचं आणि गावात पूल इतका अरुंद आहे, फक्त 4 फूट रुंदीचा, याला क्रॉस करून आपल्याला पुढे पडता बी येणार नाही. मागे फिरलं बघता तिकडच्या साईडला एक पुन्हा तशीच आकृती, काळी भोर आकृती. ती पण हळूहळू येते. एकदम दोघं दोन्हीकडे बघताय, कधी जंगलाच्या दिशेने बघता, कधी गावाच्या दिशेने बघता. पुलावरून दोन्हीकडून त्या दोघं आकृत्या हळूहळू जवळ यायला लागला. प्रकाश म्हणाला हे बघ नारायण आता इलाज नाही, खाली पाणी आहे, जास्त पाणी पण नाही, 3-4 फूट पाणी, मार उडी पाण्यामध्ये. म्हणून नारायण म्हणलं हे बघ मी आधी तुला सांगितलेलं आहे पाण्यात उडी मारायची नाही, आणि असे घाबरून लोक उड्या मारत असेल म्हणून मरून जातात. मग काय करायचं. अरे पण ते दोघं आले, दोघांनी आपल्याला हमला केला, ते मारणारच आहे आपल्याला, आणि कपडे वगैरे फाडतील, चेहऱ्यावरती सर्व रक्तभंबाळ करतील, आणि त्यांनी उचलून फेकून दिलं तर तुम्ही काय करणार, त्यापेक्षा आपणच आधी उडी मारा ना. पण नारायण म्हणाला नाही, त्यांनी किती आपल्याला मारलं ना तर चालेल, परंतु आपण पाण्यात उडी मारायची नाही. मग दोघांनी विचार केला का आता हा पूल कोणत्या दिशेने पळाला तर तो एक तर संपत नाही, आणि आता दोघं साईडला 2 आकृत्या हळूहळू अगदी ते मंद गतीने येत होत्या. आता काय करायचं, दोघं विचार करायला लागले. तर बघ अजून आकृत्या दूर आहे. प्रकाश म्हणाला अजूनही संधी आपल्याला, दर उडी मारा, आपल्याला तर पोहता येतो, पाणीच नाही ना जास्त, 3-4 फूट पाणी काय तिथं पोहण्याच्यापर्यंत, फक्त पाण्यामध्ये आपल्याला लागणार पण नाही जास्त. पण नारायण म्हणाला नाही, त्याने प्रकाशच्या हात घट्ट पकडला, काही हो पण आपण उडी मारायची नाही. झालं. दोघं आकृत्या हळूहळू त्यांच्या जोड आल्या, ते थरथर कापत त्यांच्याकडे पाहत होते. दोन्ही साईडला 5-5 फूट अंतरावर तिथे दोघं आकृत्या उभ्या राहिल्या, आणि घोगऱ्या आवाजात म्हणाल्या पोरांनो कुठं पळून जाणार, आता तुम्ही सापडले, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. बापरे. मग प्रकाश आणि नारायणने एकमेकांना घट्ट पकडून घेतलं. त्यानं काही हो नारायण म्हणाले काही हो प्रकाश, पुलावर उडी मारायची नाही. आणि ते दोन्ही आकृत्या पुढे आल्यात, आणि एकदम या दोघांवरती हमला केला. बस झटापटी चालू. यांचे कपडे फाडले, पॅन्ट फाडली, स्वेटर फाडलं, टोपी पण फाडली, तोंडावरती वर खडे यायला लागले, आणि मोठमोठ्याने ओरडताय, किंचाळताय. दोघं आकृतीने एकेकाला धरून घेतलं, असं एकमेकांपासून दूर नेलं. यांचे हात सुटले. दोघं त्याला प्रतिकार करता एकदम काय झालं कुणास ठाऊक, एकदम ते दोन्ही आकृत्या एकदम अदृश्य झाल्या. अरे दोघं घाबरत एकमेकांजवळ आले. अरे काय करायचं. वाचलं आपण किती तोंडावरती बघता एकमेकांचं संपूर्ण रक्त सर्व, कपडे फाटलेले, स्वेटर, टोप्या तर त्याच्या फाटलेल्या कुठे फेकल्या गेल्या काय माहिती. दोघं उभे राहिले, कसे तरी थरथर कापत होते, घामेघूम झालेले, सर्व कपडे फाटलेले, स्वेटर फाटलेले, पॅन्ट फाटलेली. मग असं कर आता आपण गावाच्या दिशेनेच परत जाऊ. पण प्रकाश म्हणाला बापरे मला तर चालण्याची बी त्राण नाही, बस आता इथं जे होईन ते. नारायण मला आणि हो, आणि हे बी खरं आपण चालत बी गेलो तर पूल संपत नाही ना, न संपणारा पूल हा, कसं काय जायचं आपण. नाही आपण इथं आता खाली बस आणि देवाचं नाव घ्या. बस ते खाली बसले आणि देवाचं नाव घ्यायला ते जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान बस त्यांना एवढंच येत होतं. ते नामस्मरण सुरू केलं. त्यांच्या तोंडाचा आवाज नाही होता. बघता इकडे तिकडे पाहता
तेवढ्यात अचानक पुन्हा दचकले. दोन दिवसांनी पुन्हा त्या दोघं आकृत्या आल्या, दूर उभ्या राहिल्या मात्र यांच्यापासून 10-15 फूट अंतरावर. मात्र त्या आकृत्या पुढे आल्या नाहीत. अचानक प्रकाशला एकदम डुलकी आली, तो एकदम पुलावरती झोपून गेला. झोपला ते बघता बरोबर नारायण पण एकदम घाबरला. बापरे, आता आपलं काय होईल. स्मरण चालू होतं, जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय हनुमान, आणि तसं म्हणता तो पण खाली कोसळला. दोघं बेशुद्ध पडून गेले. थंडीचे दिवस, कपड्या स्वेटर फाटलेलं, टोपी निघून गेलेलं, डोक्यावरती केस सर्व्हिस केलेले, चेहऱ्यावरती वरखडे आणि रक्तबंबाळ झालेले आहे. तसे ते दोघं तिथं बेशुद्ध. सगळं थंड हवेने दोघांना जाग आली. एकदम खळबळून उठले एका जोडे झाले. कारण एकमेकांकडे, अरे आपण कुठे आहेत? तर बापरे, नारायणला एकदम आनंद झाला. नारायण, अरे बाबा काही म्हण, आपण पुलावरच येत, आपलं काही झालं ना, आपण जिवंत आहे. म्हणून प्रकाश म्हणाला, आपण जिवंत का मेलेलो आहे? अरे आपण भूतवंत इथं नाही आहे का? नदीच्या खाली आपण उडी मारली. नारायण म्हणाला, बाबा रे, मी तुला सांगितलं तर नदीच्या खाली उडी मारायची नाही, तू पण मारली नाही, मी पण नाही, आपण दोघं इथं जे जिवंत उठा. उठले कसे ते लडखडत. त्याच्या पायात बूट मोजे होते मात्र, आणि कपडे फाटलेले, पॅन्ट फाटले, शर्टसुद्धा फाटून गेला, तर शर्टही फाटलेलं, टोप्या तर गायबच झाल्या होत्या दोघांच्या. रक्तबंबाळ एकदम. त्यांना चालता सुद्धा एकदम खूप थंडी वाजायला लागली. संपूर्ण रात्रभर थंडीमध्ये गाठून गेलेलो, त्यांच्या अंग थरथर कापत ते उभे राहिले. हळूहळू चालत आला होता तो. उजेड पडायला लागलं तर आले, कसे तरी घरी पोचले. घरी पोचता बरोबर दोघांच्या घर जेवढंच होते. दोघांना अवतार बघून घरातल्या लोकांना एकदम आश्चर्य वाटलं. अरे काय झालं आहे? मग काय 5-10 मिनटं त्यांना बोलता येत नव्हतं. मग त्यांनी शेजारी दोघांचे घर होते, मग ओट्यावरच उभे राहिलं. घरातल्या लोकांनी विचारलं, अरे काय झालं नक्की सांगा ना, कुठे गेले तुम्ही रात्री? मग त्यांनी सांगितलं, आम्ही की नाही ते लाकडी पुलावर गेलो होतो. न संपणारा पूल खरंच संपतो का ते बघायला गेलं. ते घरच्या लोकांनी विचारलं, काय मग पूल संपला का? अरे बाबा, संपला नाही, रात्रभर संपला नव्हता, पण आता सकाळी उठलो ना, आलो तर फटकन आम्ही गावात आलो, आता मात्र संपला. प्रकाशचे वडील म्हणाले, हे बघा, तुम्ही कोणाला सांगितलं नाही, काही नाही, असे गेलं, तुमच्या कमी जास्त झालं असतं. मग नारायण म्हणाला, बाबा आम्ही खरंच हेच शोधण्यासाठी गेलो होतो, पण खरंच बरं झालं की मला काहीच येत नव्हतं. फक्त आम्ही जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान एवढं म्हटलं, त्या नामस्मरणामुळेच आम्ही वाचून गेलो. काही असो, न संपणारा पूल, आज आम्हाला हे खरं रहस्य समजलं, जे लोकांना आजपर्यंत समजलं नाही. नारायणचे वडील म्हणाले, अरे बाबा, न संपणारा पूल बघायला तुम्ही गेला आणि तुम्ही संपून गेले असते तर, ओ बापरे, खरंच. पण काय असो, परमेश्वराच्या कृपेने ते दोघं वाचले. मित्र, मग ही बातमी सर्व गावात पोचली आणि आज ही गोष्ट लोकांना खरी पटली की त्या पुलावर भुताटकी आहे. न संपणारा पूल म्हणजे ते भुताटकीने झपाटलेला पूल येतो, आणि रात्रीच्या वेळेला तिथं जो जातो तो पूल पार करूच शकत नाही, कारण तो कोणत्या दिशेने गेला तर संपतच नाही. फुलाचा अनुभव नारायण आणि प्रकाशच्या दोघा मित्रांनी मला सांगितला. आता ह्या गोष्टीवर काय विश्वास ठेवायचा? पण एवढी गोष्ट खरी की त्यांना खरंच तो अनुभव आलेला होता. त्या अंगावरती वरखडे मात्र उमटलेले होते. त्यांच्या सर्व जखमा दुरुस्त व्हायला त्यांना 2-3 महिने लागले होते. आणि या गोष्टीला त्यांच्या घरच्या लोकांनी सर्वांनी सांगितलं, गावातल्या लोकांनी सांगितलं की त्यांचा अवतार सर्वांनीच बघितलेला होता. न संपणारा पुलात फसलेले होते, पण ते संपले नाहीत. हेच मात्र खूप मोठं भाग्य. आता ही गोष्ट खरी का खोटी? का त्यांच्यावरती हिंस्र प्राण्याने हमला केला, का त्यांनी एकमेकांना ओरबडलं? पण असं कोणी करतच नाही. एकमेकांना एवढे जखमी कोण करणार आहे? लोकांना विश्वास बसण्यासाठी असं कोणी करते? असं शक्यच नाही. पण या गोष्टीवर आपण विश्वास कसं काय ठेवायचा? ते सांगतात, त्यांचं खरं खोटं त्यांनाच माहिती. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटायला लवकर. तोपर्यंत गुड बाय.